निश्चितपणे महिलांचं साठीचं आरक्षण निघालेलं आहे आणि आम्हाला याचा आनंदही आहे की चारही यापूर्वीच्या महिला या भारतीय जनता पार्टीने दिलेल्या होत्या. त्यामुळे याही वेळेस आमच्याकडे साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या 4 आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना त्यांचं एक असे 5 महिला उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी या आरक्षणामध्ये महापौर पदाच्यासाठीच्या निवडून आलेल्या आहे. ज्यामध्ये संगीता खांडेकर आहे, दुसऱ्या आशा देशमुख आहे, सारिका संदूरकर आहे, अनुजा सतीश तायडे आहे आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना डिलेन शैलेश केळझरकर असे आमच्या 5 भगिनी या पदाकरता आमच्याकडे निवडून आलेले आहे. इतरही पक्षांची बोलणी चालू आहे. काँग्रेसचे सुद्धा बरेच लोक जे इच्छुक आहे ते आमच्यासोबत संपर्कात आहे. त्यामुळं निर्णय येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल. काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फायदा भाजपला मिळू शकतो का? कशा पद्धतीनं कोण कोण संपर्कात आहे? बघा की काँग्रेस ज्या पद्धतीनं या ठिकाणी भांडण करत आहे, ज्याला वाद म्हणता नाही येणार, भांडणच म्हणता येईल. आणि जे बयानबाजी होत आहे ही अतिशय खेदजनक आहे. एकीकडे लोकांनी निवडून दिलं तुम्हाला आणि दुसरीकडे मात्र आपल्याच गटाचा महापौर व्हावा यासाठी 2 मोठे नेते या प्रकारची भाषा, ज्या प्रकारचं वागणूक होत आहे हे काही दिसताना बरोबर दिसत नाहीये. आणि त्यामध्ये निश्चितपणे जितका त्यांचा वाद विकोपाला गेलेला आहे, भांडण विकोपाला गेलेला आहे, त्यानुसार आता वाटत नाही की हे दोघेही या ठिकाणी एकत्र येणार. हे 2 वेगवेगळे गट कायमचे राहतील. आणि त्यामध्ये आम्ही आता या ठिकाणी आमचं 24चं संख्याबळ घेऊन बसलेलं आहे. तिसरी आघाडी आहे ज्यामध्ये उभाटा आहे, या ठिकाणी वंचित आहे, BSP आहे, पप्पू देशमुख यांचे 3 नगरसेवक आहे, 2 अपक्ष आहे. हे सुद्धा एक मोठी 14 संख्या ही बाहेर आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त. नागपुरात बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की माझ्या मनाचं किंवा मला निर्णय घेऊ नाही दिले मी वेगळा निर्णय घेईल. काय पक्ष फुटेल, त्या बाहेर जातील, काय तुमचं काय? नेहमीची काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे की काँग्रेस ही कधीच एक संघ राहत नाही. निवडून सत्ता मिळवण्यापुरता सिम्बॉल वापरायचा, एकत्र यायचं आणि सत्ता आली ना जर आपल्याला मिळताना दिसली नाही तर ते मात्र वेगळे होतात. असं यापूर्वी 2दा घडलेलं आहे. एक डॉक्टर महाकुलकरच्या वेळेस आणि या ठिकाणी मनोहर पौनकर हे नगराध्यक्ष त्या वेळेस झालेले होते. आणि तिसऱ्यांदा राखी कंचरलावर जे आहे त्या सुद्धा काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी वेगळा गट स्थापन करत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन त्या महापौर झाल्या होत्या. ही परंपरा काँग्रेसची आहे आणि ही परंपरा याही वेळेस कायम राहील असं म्हणायला काही हरकत नाही. 2 गटांपैकी भाजपला जवळचा गट पण. राजकारणात कोणीच जवळचा नसून कोणीच दूर नाही. असा एक डायलॉग आहे इनकलाब पिक्चरचा, सियासत की शतरंज में कोई किसी का दोस्त नहीं, कोई किसी का दुश्मन नहीं, कोई किसी का बाप नहीं और कोई किसी का बेटा नहीं.